नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश बडांगे, संचालक लक्ष करिअर पॉइंट तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तलाठीची परीक्षा जी सरळ सेवा होती ती आता एमपीएससी मध्ये गेली आहे। मग आता त्याचा सिलेबस कसा असणार आहे? मागच्या लेक्चर मध्येच तुम्हाला मी सांगितलं होतं का पुढच्या लेक्चर मध्ये मी कंबाईनचा जो सिलेबस आहे, जो तलाठीला असणार आहे, तो तुम्हाला मी एक्सप्लेन करून देणार आहे आणि तेवढीच तयारी करायची। मग आज आपण काय करणार आहे, कंबाईन सी म्हणजे तलाठी आणि इतर ज्या परीक्षा आहेत ज्यांची कंबाईन एकत्रित एमपीएससी परीक्षा घेणार आहे त्यांचा नेमका सिलेबस काय आहे तो आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे। एकदा सर्व सिलेबस तुम्हाला कळाला तर अभ्यास करायला सोपं जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मग आता जी एमपीएससी ची जाहिरात आली तुम्हाला माहिती आहे, जवळपास एमपीएससीच्या किंवा कंबाईन सी ची जी आहे ज्याच्यामध्ये तलाठी ऍड झालेली आहे। कोणती परीक्षा? तलाठी। ज्याच्यामध्ये एकूण किती जागा आहे? 5707 जागांची जाहिरात आहे आणि जाहिरातीमध्ये स्पष्ट सांगितलेले काय, जोपर्यंत प्रिलिम होत नाही म्हणजे पूर्व परीक्षा होत नाही तोपर्यंत जागा ऍड व्हायचा पण चान्स आहे, म्हणजे अजूनही आपल्या जागा वाढणार आहेत। आता सर्वांना माहित आहे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ही 5 ऑगस्ट असणार आहे, म्हणजे अजून एक साधारणतः 5-7 दिवस राहिले फॉर्म भरण्यासाठी, त्यामुळे फॉर्म लवकरात लवकर फिलअप करून टाका। इथून पुढे साधारणतः आपल्याला 3 महिने आहे पूर्व परीक्षेला, कारण की आपली पूर्व परीक्षा होणार आहे किती तारखेला बरं? 25 ऑक्टोबरला होणार आहे। 25 ऑक्टोबर ही आपली काय असणार आहे? डेट असणार आहे। 25 ऑक्टोबर ही आपली परीक्षेची तारीख आहे, म्हणजे साधारणतः आजपासून 3 महिन्याचा कालावधी आहे, म्हणजे 90 दिवसांच्या आसपास कालावधी आहे। तोपर्यंत आपल्याला प्रिलियमचा टोटल सिलेबस कव्हर करायचा आहे। फक्त प्रिलियमचाच नाही करायचा तर मेनचा पण जो सेकंड पेपर असतो जीएसचा त्याचा पण आपला काही सिलेबस कव्हर झाला पाहिजे। मग आता नेमकं हा सिलेबस काय तर सर्व आपण डिटेल मध्ये बघणार आहे। एकदा हा जर व्हिडिओ बघितला तर पुन्हा तुम्हाला याच्यात काही शंका राहणार नाही, याची 100% गॅरंटी। मग आता जी तलाठीची परीक्षा होणार आहे ही 2 टप्प्यांमध्ये होणार आहे। जो पहिला टप्पा असणार तो आहे पूर्व परीक्षा। कोणती आहे? पूर्व परीक्षा। ज्या पूर्व परीक्षेचा सिलेबस तुम्हाला इथे मी पूर्ण एक्सप्लेन करून देणार आहे कसा आहे काय, आणि नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे तो म्हणजे काय, मुख्य परीक्षेचा सिलेबस। 2 टप्प्यांमध्ये पेपर होणार आहे आपला। जी पूर्व परीक्षा असणार आहे ती असणार आहे 100 गुणांची, जो आपण आता सिलेबस कव्हर करणार आहे, आणि मुख्य परीक्षा मात्र आहे 400 गुणांची। किती गुणांची? 400 गुणांची मुख्य परीक्षा आहे। मग ह्या 400 गुणांमध्ये आपल्याला 2 पेपर असणार आहे, पेपर 1 पेपर 2। पेपर 1 पण असणार आहे 200 मार्क्सचा, 200 मार्कांचा असणार आहे, आणि पेपर दुसरा सुद्धा किती असणार आहे? 200 मार्कांचा। थोडक्यात फक्त मेनची माहिती देतो, नंतर आपल्या पूर्व सिलेबस जो आहे प्रिलियमचा तोच आपल्याला कव्हर करायचा आहे। मग आता ही 200 जे मार्क्स आहे पहिला पेपर हा आहे भाषेचा। कशाचा आहे? भाषेचा, ज्याच्यामध्ये 100 मार्कांना इंग्लिश आहे आणि 100 मार्कांना मराठी व्याकरण आहे। आणि जो दुसरा पेपर आहे का तो आहे जीएसचा, जनरल स्टडी। जनरल स्टडी मध्ये काय आहे, जे आपण प्रिलियमला म्हणजे पूर्व परीक्षेला जे 8 टॉपिक बघणार आहे ते, आणि अजून थोडं काही ऍडव्हान्स जास्त काही नाहीये, यातच तुमचा बऱ्यापैकी सिलेबस कव्हर होऊन जातो। ही अशा प्रकारे मुख्य परीक्षा आहे। मुख्य परीक्षेचा डिटेल व्हिडिओ मी पुढचा बनवणार आहे। आज फक्त आपण कोणता व्हिडिओ बनवतोय तर पूर्व परीक्षेचा। मग बघा, जी तलाठीची एक्झाम आलेली आहे किंवा जी एमपीएससी कंबाईन सी ची एक्झाम आहे ज्याच्यात अनेक प्रकारच्या पोस्ट आहेत, त्याचा सिलेबस काय मी इथं दिलंय बघा स्पष्ट। संयुक्त म्हणजेच काय रे? कंबाईन। कंबाईन म्हणजे सर्व परीक्षा एकत्रित झालेली आहे। तर त्यांची जी पूर्व परीक्षा असणार ही किती गुणांची असणार आहे? आपली 100 गुणांची आहे। किती गुणांची असणार आहे? 100 गुणांची असणार आहे। मग आता 100 गुणांची जी परीक्षा आहे याच्यात नेमका कशा प्रकारे सिलेबस असणार आहे तो आता आपण बघणार आहे। याचा जो पॅटर्न आहे, पॅटर्न बघा, परीक्षेचा जिथं पॅटर्न दिलेला आहे आपल्याला, जो परीक्षेचा पॅटर्न काय बरं, तर प्रश्न किती असणार आपल्याला? 100। प्रश्न किती आहे? 100। एकूण गुण सुद्धा किती असणार आहे? 100। याचा अर्थ एका क्वेश्चनला 1 गुण असणार आहे। किती मार्क्स असणार आहे? 1। एक प्रश्न 1 गुणांसाठी। दर्जा पदवीचा आहे, म्हणजे पदवीपर्यंत जेवढं आपलं शिक्षण झालंय त्यानुसार आपल्याला पेपर पॅटर्न असणार आहे। परीक्षेचं जे मीडियम आहे का, माध्यम आहे का, हे इंग्लिश असणार आहे आणि काय असणार आहे? मराठी।
म्हणजे एक क्वेश्चन मराठी झाला का त्याच्या खाली लगेच इंग्लिशचं ट्रान्सलेशन असणार आहे. पहिला क्वेश्चन मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये असणार आहे. दुसरा क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन, असे 100च्या 100 प्रश्न आपल्याला मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण भाषेमध्ये असणार आहेत. म्हणजे तुम्हाला इंग्लिशचं खूप टेन्शन आहे असं वगैरे काही नाहीये, दोन्ही पण भाषेमध्ये असणार आहे. जे मुलं इंग्लिश मिडियमचे ते इंग्लिश मधून पेपर रीड करू शकतात, जे मुलं मराठी माध्यमचे आहे ते मराठीतून सुद्धा प्रश्न वाचून आपला गोल करू शकतात. त्यानंतर सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे मुलांना सर्वात मोठा जो डाऊट असतो किंवा सर्वात टेन्शन जे असतं ते कशाचं, वेळेचं. कारण कसं होतं आतापर्यंत जो सरळ सेवेचा पेपर असायचा क्वेश्चन छोटे असायचे, 100 प्रश्न असायचे, पण ते 100 प्रश्न सॉल्व्ह करायला आपल्याला असं होतं 1.5 तास, म्हणजे 90 मिनिटं असायचे. प्रश्न छोटा तरी वेळ 50 सेकंद असायचा एका क्वेश्चनला, कारण की 1.5 तासाचा पेपर आहे म्हणजे 90 मिनिटं होते पहिले, 100 प्रश्नांना किती होते 90 मिनिटं. आता मात्र 100 प्रश्न आहे पण फक्त 60 मिनिटं आहे. याचा अर्थ हा झाला एका प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला वेळ किती, फक्त 35 सेकंद. आता जो पहिले सरळ सेवेचा पेपर राहायचा एक तर क्वेश्चन छोटा असायचा, वेळ 50 सेकंद असायची. आता थोडा पेपर मोठा आहे, क्वेश्चन मोठा आहे, तरी सुद्धा वेळ मात्र कमी झालेला आहे. जो पहिला 50 सेकंदात सॉल्व्ह करावा लागायचा क्वेश्चन तो आता 35 सेकंदात सॉल्व्ह करावा लागणार आहे. म्हणजे 100 प्रश्न आपल्याला एका तासात म्हणजे 60 मिनिटात सॉल्व्ह करायचा. वेळ किती असणार आहे पेपर सॉल्व्ह करण्याला, 60 मिनिट किंवा 1 तास. आणि प्रश्नाचं जे स्वरूप हे कसं आहे बरं, ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, बहुपर्यायी. एक क्वेश्चन असेल आणि खाली 4 ऑप्शन असेल. फॉर एक्झाम्पल काय, ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली, मग खाली तुम्हाला 4 ऑप्शन असेल. राजाराम मोहन राय आहे, त्यानंतर तुम्हाला काहीतरी एखादं स्वामी विवेकानंद देतील किंवा तुम्हाला एखादं दादाबाई नौरोजी देतील, असे तुम्हाला काहीतरी ऑप्शन देतील. मग ते कोणता ऑप्शन योग्य आहे तो फक्त आपल्याला गोल करायचा आहे. अशा प्रकारे काय आहे प्रश्नांचं स्वरूप आहे. म्हणजे क्वेश्चन पेपर कसा असणार आहे हे तुम्हाला आयोगाने दिलेलं डायरेक्ट सिलेबस मध्ये आहे. मग आता बऱ्याच मुलांना हाही प्रश्न पडतो, सर निगेटिव्ह सिस्टीम, त्याला निगेटिव्ह सिस्टीम आहे. कारण आतापर्यंत पोलीस भरती जी किंवा इतर सर्व सेवा परीक्षा व्हायच्या त्यात निगेटिव्ह सिस्टीम नसायची, मात्र याच्यात निगेटिव्ह सिस्टीम आहे. किती निगेटिव्ह सिस्टीम आहे, 25%, ज्याला आपण 1/4 असं पण म्हणतो. 1/4 चा अर्थ काय बघा समजून घ्या. 1/4 म्हणजे काय, जर आपले 4 चुकले तर आलेल्यापैकी 1 मार्क जाणार आहे. 4 चुकले तर आलेल्यापैकी 1 मार्क जाणार आहे. म्हणजे काय रे, सपोज एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. सपोज एखादा मुलगा तिने 100 क्वेश्चन सॉल्व्ह केले, 100 प्रश्न असा 100च्या 100 तिने काय केले सॉल्व्ह केले, परंतु काय गडबड झाली, त्याची 40 बरोबर आले, 40 प्रश्न बरोबर आले. मग याचा अर्थ चुकले किती बरं त्याच्याले, 60 प्रश्न चुकले. किती चुकले, 60 प्रश्न चुकले. 4 प्रश्नांना त्याचा 1 गुण जातो, तर 60 प्रश्नांना किती गुण जाणार त्याच्याले 15, कारण की 15 चोक 60 होतात ना. मग तिचे आले किती होते बरोबर बरं 40, पण त्याचे 15 निगेटिव्ह मध्ये गेले. मग 40 मधून जर 15 जर गेले तर राहणार किती बरं तुमचे फक्त आता 25 मार्क्स. म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळालेले असणार आहे, फक्त 25 मार्क्स मिळाले. म्हणजे बरोबर किती आले होते, 40 बरोबर आले होते. पण आपण चुका केल्या ना, किती चुका केल्या, 60 चुका. 15 चोक 60, निगेटिव्ह सिस्टीम 4 मार्कांना 1 जातो. म्हणजे 60 जर चुकले तर 15 मार्क्स गेले, तुमचा स्कोर 40 वरून पुढे आला आता 25 वरच आला, म्हणजे तुम्हाला 25 मार्क्स मिळाले. पण आता बरेच मुलं काय म्हणतात, म्हणजे मी थोडासा लेंदी व्हिडिओ बनवतोय, एक साधारणतः 35-40 मिनिटाचा बनवूया व्हिडिओ, पण तुम्हाला डिटेल याच्यात सर्व डिटेल कळणार आहे. पुन्हा तुम्हाला परीक्षेच्या स्वरूपाबद्दल किंवा याच्यात कोणत्या प्रकारे शंका राहणार नाही एवढी गॅरंटी. आता बरेच मुलं काय म्हणतात, काय रे यार 40 आपले बरोबर आले होते आणि मिरिट नेमकं लागलं 40ला, मिरिट पण किती लागलं 40ला, पण त्या मुलाचे झाले किती बरं 25 झाले. मिरिट लागलं 40ला पण त्या मुलाला 40 बरोबर आले होते, पण 25 त्याची निगेटिव्ह 15 निगेटिव्ह मध्ये गेल्यामुळे त्याचा स्कोर किती आला 25 आला. मग ते टेन्शन मध्ये आलं. मग ते बाहेर येऊन काय सांगतो आपल्याला, मी घेणे देण्याचे बाकीचे गोल केले, बरोबर ना. घेणे देण्याचे गोल नसते केले तर मी परीक्षा पास झाला असतो, बरोबर आहे की हे नाही. तिने ते 60 गोल केले का म्हणून त्याचा स्कोर 40 पर्यंत गेला.
तिने जर ते 60 गोल केले नसते ना तर त्याचे 15-20 पर्यंत स्कोर असतात. ज्ञान का मला काय म्हणायचंय, एखाद्या मुलाला 40 प्रश्न ज्यावेळेस बरोबर येतात का त्यावेळेस त्याला 40 प्रश्नाचे उत्तर माहित नसतात, त्याला हार्डली 20 प्रश्नांची उत्तर माहित असतात. 100 प्रश्न आहे त्याला 20 कन्फर्मचं माहितीये, मारले किती तिने आता 80, उरलेले 80 गोल केले ना, ते 80 मध्ये त्याची 20 बरोबर आलेली होती म्हणून तो तिथपर्यंत पोहोचला. नाही तो जर म्हटला नाही मी घेण्यादेण्याचे एवढे गोल केले, ते घेण्यादेण्याचे गोल जर त्यांनी केले नसते तर तो 20 वरच असता. आता 20च्या किमान 25चा स्कोर झाला ना त्याचा किमान, म्हणजे पॉझिटिव्ह मध्येच आहे. त्यामुळं 90% ज्या मुलांचा थोडा अभ्यास आहे, कुठेतरी वाचन झाले, त्यांनी 100च्या 100 सॉल्व्ह करायचे. हा लईच अननोन क्वेश्चन आहे, अजिबात माहित नाहीये, स्किप करायचं, तिथं गोल नाही करायचा. पण बाकीच्या ठिकाणी मात्र गोल करायचाच. फी भरली आहे, पूर्ण गोल करून यायचं. परीक्षेची फी भरली आहे ना, टोटल वसूल करून यायची. हा पण लईच येड्यावाने असे टुपके नाही मारायचे, जय श्रीराम अल्लाह का अकबर असं काही म्हणत नाही वाचायचं. गणपती बाप्पा मोरया केला डोळे झाकले केले गोल असं नाही करायचं. थोडं वाचायचं, आपल्या रेंज मध्ये असेल तर गोल करून टाकायचं. कळालं का? म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम जरी झाली तर ती सर्वांसाठी, आपल्यासाठी आहे का नाही. बरेच मुलं टेन्शन घेतात, निगेटिव्ह सिस्टीम आली आता काय होईल. सर्वांसाठीच आहे. ज्याचे चुकणार आहे तो मायनस मध्ये येणार आहे, ज्याचे बरोबर येणार आहे तो पुढे जाणार आहे. निगेटिव्ह सिस्टीम असली काय नसली काय खूप फरक पडत नाही. का? पास होणारा मुलगा निगेटिव्ह सिस्टीम नसली तरी पास होतो आणि असली तरी पास होतो, तोच पास होतो, दुसरा होत नाही. ज्याचा अभ्यास झाला तोच पास होणार आहे. त्यामुळे निगेटिव्ह सिस्टीम हा काही खूप मोठा इश्यू नाही. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे. तर निगेटिव्ह सिस्टीम आहे का, तर बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो, तर 100% निगेटिव्ह सिस्टीम आहे. 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे. राज्यसेवेला 1/3 असते, जी राज्यसेवा क्लास 1 ची एक्झाम असते का त्याला 1/3 असते, म्हणजे 3 चुकले तरी 1 लगेच जातो. ही डेंजर अजून निगेटिव्ह सिस्टीम आहे. कारण की मगाशी आपले 60 चुकले होते आठवतो ना, तर कंबाईन बी आणि सी तर आपण निगेटिव्ह मध्ये फक्त 15 जाणार आहे, पण इथं मात्र 1/3 चा अर्थ 20 मध्ये निगेटिव्ह जाणार आहे. निगेटिव्ह अजून डेंजर आहे. 1/3 म्हणजे भयानक निगेटिव्ह. जे काही रेल्वेच्या आरआरबीच्या वगैरे परीक्षांना पण 1/3 असतं, राज्यसेवेला 1/3 आहे. इथं मात्र तुम्हाला 1/4 आहे. 4 चुकले तर 1 पेनल्टी. बरोबर. हे तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम सर्व काही एक्सप्लेन मी करून दिली. बाकी आता दुसरं काही डोकं लावायचं नाही, दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. आता जो आपला मेन आजचा जो टॉपिक आहे तो काय बरं, सिलेबस किंवा अभ्यासक्रम. हा मेन टॉपिक आहे आज आपला. मग आता सिलेबस किंवा अभ्यासक्रम काय असणार आहे, तर मग आपला जो कंबाईन सीचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यात हे 8 सब्जेक्ट आहे. किती टोटल? 8. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला एमपीएससीचेच एक्झाम द्यायचे आहे. एमपीएससी 3 प्रकारचे एक्झाम असतात. एक कोणती असते बरं? कंबाईन बी ची असते, एक असते कंबाईन सी आणि एक असते राज्यसेवा. या 3 प्रकारच्या परीक्षा असतात. एमपीएससी 3 प्रकारच्या परीक्षा घेते. ज्याच्यामध्ये जी राज्यसेवा आहे का याच्यामध्ये क्लास 1 आणि क्लास 2 ची पदं असतात. म्हणजेच काय रे, डिप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार हे क्लास 1 ची पदं आहेत. तर नायब तहसीलदार, त्यानंतर हे काय आपलं निबंधक वगैरे झाले, हे क्लास 2 चे पदं असतात. ही राज्यसेवेतून भरली जातात. हे राज्यसेवेची पदं आहेत. कंबाईन बी, बी म्हणजे काय रे, क्लास 2. हिची एक वेगळी परीक्षा असते, कंबाईन बी म्हणून असते. मग याच्यामध्ये कोणते पद असतात? सर्वात महत्वाचं फेमस पद आहे पीएसआय, एसटीआय, ज्याला आता जीएसटी ऑफिसर पण म्हणतात. एक आहे असिस्टंट, मंत्रालय सहाय्यक. हे पद कंबाईन बी चे आहेत, हे क्लास 2 चे आहेत. आणि क्लास 3 चा अर्थ काय आहे, तर सर्व वर्ग 3 चे पद. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, लिपिक आहे, तलाठी आहे, वनरक्षकचे काही पद आहेत. ही सर्व पद इंग्लिश मराठी टायपिंग वाले पद हे सर्व कंबाईन सी मध्ये आहेत. मग आता कंबाईन सी आणि कंबाईन बी या दोघांचा सिलेबस सारखाच आहे, थोडाही फरक नाही, अजिबात फरक नाही. हा फक्त राज्यसेवेचा थोडा सिलेबस वेगळा आहे, तो आपण नंतर कधीतरी बघूयात. आता फक्त आपण कंबाईन बी आणि कंबाईन सी चा नेमका काय सिलेबस आहे, म्हणजे येणाऱ्या तलाठीच्या परीक्षेत काय सिलेबस आहे तो आता आपण बघणार आहे.
इथपर्यंत क्लिअर झालं. राज्यसेवेचा सिलेबस वेगळा आहे, त्याचा याचा काही संबंध नाहीये. म्हणजे 70-80% एकच आहे, पण थोडा पॅटर्न वेगळा आहे. मोठी एक्झाम आहे, 400 मार्कांची प्रिलिम आहे, 1250 मार्कांची मेन्स आहे, 275 मार्कांची इंटरव्ह्यू आहे, ती राज्यसेवेला आहे. बरंच मोठा खेळ येतो. इथं मात्र थोडक्यात गंमत आहे, याच्यात प्री आणि मेन्स आहे, कंबाईन बी आणि कंबाईन सी. तर तलाठी जी आहे ती कंबाईन सी मध्ये गेलेली ना आपली, मग त्याच्याबद्दलच आपण सविस्तर बघणार आहे. मग आता एकूण ह्या परीक्षेला किती सब्जेक्ट असते? टोटल 8. तुमच्या समोर हा सिलेबस आहे, स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालणार आहे. मग आता बघा याच्यामध्ये कोणते सिलेबस आहे. आज आता आपण काय घेणार आहे, सिलेबस काय, कोणते बुक यासाठी रीड करायचे, आणि त्याच्यामध्ये नेमकं काय काय पार्ट असणार आहे सिलेबसची, ते पण आपण थोडेसे बघणार आहे. मग आता पहिलाच जो तुमचा सब्जेक्ट आहे तो आहे हिस्ट्री किंवा इतिहास. सिलेबस मध्ये आपल्याला फक्त काय सांगितलंय, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास एवढंच सांगितलेलं आहे. मग तसं बघायला गेलं तर आधुनिक महाराष्ट्र हा खूप मोठा आहे, 400 वर्षांचा आहे. इतिहासामध्ये 3 भाग पडतात, माहिती असलं पाहिजे, राज्यसेवेला आहेच 3 भाग आहे. एक आहे प्राचीन इतिहास, ज्याला इंग्लिशमध्ये आपण एशियंट हिस्ट्री असं म्हणतो. नंतर आहे मिडियल हिस्ट्री, म्हणजेच काय, मध्ययुगीन इतिहास. आणि तिसरा आहे आधुनिक म्हणजे मॉडर्न हिस्ट्री. आता ही जी मॉडर्न हिस्ट्री आहे का, ह्या मॉडर्न हिस्ट्रीचा जो कालावधी, आधुनिक हिस्ट्रीचा जो कालावधी तो आहे 1600 पासून तर 2000 पर्यंत. म्हणजे जवळपास किती बरं, 400 वर्षांचा इतिहास. पण हा राज्यसेवेला आहे. कंबाईन बी कंबाईन सी ला जरी आधुनिक म्हटलेलं असलं तरी 400 वर्षांचा इतिहास नाहीये आपल्याला. आपल्याला फक्त साधारणतः 90 वर्षांचा इतिहास आहे. किती वर्षांचा? 90 वर्षांचाच इतिहास आहे. मग ही 90 वर्ष कोणते आहे, तर हा जो पाठ आहे 1857 चा जो उठाव झाला होता का, तिथपासून तर भारत स्वतंत्रपर्यंत म्हणजे 1947 पर्यंत हे 90 वर्षांचा इतिहास आहे. पण जरी 1857 म्हटलं उठाव, पण त्याच्या आधीचे काही क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. 1857च्या आधीचे महत्वाचे प्लासीची लढाई झाली, बक्सरची लढाई झाली, इंग्रजांचं भारतामध्ये आगमन झालं, जे युरोपियन 5 युरोपियन होते जे भारतामध्ये येऊन आगमन केलं. मग ज्याच्यामध्ये सर्वात पहिले कोण होते तर पोर्तुगीज होते, फ्रेंच होते, इंग्रज होते, डच होते, हे सर्व भारतात आले. कसे आले त्याचाही आपल्याला इतिहास माहित पाहिजे. 1857च्या आधी काही महत्वाचे कायदे झाले, ज्याच्यात सुरुवात आहे रेग्युलेटिंग ऍक्ट, ते पण आधीचे आहेत, ते सुद्धा आपल्याला थोडेसे माहिती पाहिजे. मग आता नेमकं इतिहासामध्ये काय काय बघायचं आहे, तर आपण थोडस ते काय करूयात, थोडं डिटेलमध्ये बघूयात. थोडं डिटेलमध्ये बघू. आता बघा, मग आता हिस्ट्रीला जो आपल्याला पॅटर्न असणार आहे तो काय असणार आहे, तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात आता बघूयात. मग आता आपला टॉपिक कोणता, सपोज इतिहास. सर्वात महत्वाचं, इतिहासाला आपल्याला 100 पैकी 10 प्रश्न आहेत. किती क्वेश्चन आहे? 10 क्वेश्चन आहे. टोटल 100 क्वेश्चन तुम्हाला आधी सांगितलं, त्याच्यापैकी इतिहासाला किती बरं, 10 क्वेश्चन. आता याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स आहेत ते तुम्हाला मी क्लिअर करतोय बघा. आता मग जो सर्वात पहिला पार्ट आहे तो आहे 1857च्या आधीचा इतिहास. 1857च्या आधीचा इतिहास. मग 1857चा आधीचा इतिहास कोणता बरं, मग ज्याच्यामध्ये प्लासीची लढाई आहे, बक्सरची लढाई आहे, युरोपियनचं भारतामध्ये आगमन असणार आहे, आणि काही इतर राजकीय, आर्थिक, सामाजिक काही महत्वाच्या संघटना आहेत, त्या सर्व याच्यामध्ये येणार आहेत. ह्या सिलेबस मध्ये काय म्हटलंय, विशेषतः महाराष्ट्र म्हटलंय ना, महाराष्ट्र. आता जे महाराष्ट्र जे म्हणतो आपण, किंवा ज्याला आपण मुंबई प्रांत म्हणायचो, जे इंग्रजांच्या ताब्यात गेलं, कधी गेलं बरं, 1818 ला. 1818 पर्यंत पेशवे होते आपल्या मुंबई प्रांतात किंवा महाराष्ट्रामध्ये, पण त्याच्यानंतर मात्र इंग्रजांनी पूर्ण ताबा मिळवला आणि इंग्रजांनी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नरची नियुक्ती केली. मग त्या गव्हर्नरचा कालखंड, त्या गव्हर्नरने केलेली महत्वाची कामं, हे सर्व आपल्याला विचारले जाणार आहेत. बरोबर. हा कोणता पॅटर्न सांगितला तुम्हाला, पहिला टप्पा 1857च्या आधीचा इतिहास. ओके. सेकंड जो आपला टप्पा असणार आहे तो कोणता असणार आहे, 1857 ते 1885 हा दुसरा कालखंड आहे. हा कालखंड कोणता आहे, तर 1857चा उठाव का, 1857 का, तिचा काय झाला होता उठाव. भारतीयांनी इंग्रजांच्या विरुद्ध दिलेला पहिला एक उठाव होता मोठा. हा भाग वेगळा आहे,
काही लोकांनी इंग्रजांच्या बाजूने साथ दिली जे भारतीय होते, किंवा काही भारतीयांनी उठावामध्ये सहभागच घेतलेला नाहीये, तो भाग वेगळा आहे. पण एक मोठा उठाव मात्र भारतीय लोकांनी केला होता, तो भाग ते 1885 काय, काँग्रेसची स्थापना. काय ती, काँग्रेसची स्थापना. इथपर्यंतचा सर्व कालावधी आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला विचारला जाणार आहे. याच्यात पण काही राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक वेगवेगळ्या चळवळी आहेत. काही क्रांतिकारकांनी पण काम केलेलं आहे. बराच मोठा कालखंड आहे, तो आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर तिसरा जो टप्पा असणार आहे तो आहे 1885 ते 1905. या कालखंडाला आपण म्हणतो मवाळांचा कालखंड. मवाळ लोक होते, बिचारे गरीब लोक होते. म्हणजे यांनी काँग्रेसची स्थापना केली तर जहालांपर्यंत, म्हणजे 1905 पर्यंत. हा जो 20 वर्षांचा कालखंड आहे का, हा मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. मवाळ म्हणजे गरीब लोक होते, हुशार खूप होते, बॅरिस्टर होते, आयसीई ची परीक्षा पास होऊन आलेले होते. जे आता युपीएससी ची परीक्षा म्हणतो ना आपण, ती आयसीई ची परीक्षा असते तेव्हा ते पास होऊन आलेले होते, कलेक्टर होते, खूप हुशार होते ही माणसं. पण मात्र मावळ होते. काय, आम्हाला एखादा हक्क पाहिजे ना, तर आम्ही काय करणार, एक त्याचं लेटर लिहिणार, लोकांच्या सह्या करणार आणि आम्ही इंग्रजांना देणार. मग इंग्रज त्याला हो म्हणायचे, बऱ्याच वेळेस नाहीच म्हणायचे. पण हे बिचारे आंदोलन करत नव्हते, उपोषण करत नव्हते, कोणत्या प्रकारे दगडफेक करीत नव्हते, बसवर जसं असं फेकतात, कोणत्या प्रकारे तोडफोड वगैरे करत नव्हते. बिचारे गरीब होते, मवाळ होते. हा पूर्ण कालखंड आहे. मग याच्यामध्ये काही महत्वाचे नेते आहेत, जसं की दादाभाई नौरोजी आहे, उमेशचंद्र बॅनर्जी आहे, न्यायमूर्ती रानडे आहेत, न्यायमूर्ती तेलंग आहे. हे महत्वाची माणसं आहेत, ते सगळे आपल्या देशात अभ्यासायचे आहेत. हा आहे तुम्हाला 1905 पर्यंतचा इतिहास, तिसरा टप्पा आहे. त्यानंतर तुम्हाला जो चौथा टप्पा असणार आहे, तो चौथा टप्पा काय आहे, तर 1905 ते 1920. हा 15 वर्षांचा कालखंड आहे. या 15 वर्षाचा जे कालखंड आहे, त्या 15 वर्षात काँग्रेसची जी सत्ता होती ही होती जहालांच्या हातात. जहाल म्हणजे काय, पत्र द्यायचं, ऐकलं तर ठीक, नाही तर त्यांच्या विरोधात आंदोलन करायचं, उपोषण करायचं, त्यांना अप्रत्यक्षपणे त्रास द्यायचा. कोणाला, इंग्रजांना. असे लोक होते. यातले मेन 4 लोक आहेत. लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष आणि लाला लजपत राय, हे 4 लोक होते. हे 4 लोकांच्या नेतृत्वामध्ये 15 वर्ष काँग्रेसने काम केलेलं आहे. ओके, आता हा इतिहास थोडा वेगळा आहे, पण तुम्हाला मी सांगेल काय. त्यानंतर जो पुढचा कालखंड आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. पाचवा कालखंड कोणता आहे बरं, 1920 ते भारत स्वतंत्र, म्हणजे 1947 पर्यंत. हा जो तिसरा कालखंड आहे का, हा आहे गांधी युग. ह्या युगामध्ये किंवा ह्या जवळपास 27 वर्षांमध्ये गांधीजींचं वर्चस्व होतं. कोणाचं होतं, गांधीजी. गांधीजी जे म्हणत तसं काम चालायचं. मग हे होतं जहाल, सॉरी, हे होते काय आपले मवाळ, हे होते आपले काय जहाल. आणि तिसरं कोणतं आहे बरं, गांधी युग. मग याच्यामध्ये काय, सत्याग्रह, उपोषण, आंदोलन, गांधीवादी आंदोलन. 1920 आंदोलन बघायचं आपल्याला, असहकार चळवळ. 1930 चे सविनय कायदेभंग, 1942 चले जावचे आंदोलन आहे. हे सगळे आंदोलन आपल्याला यामध्ये बघायचे. गांधींचे सगळे काम, वैयक्तिक सत्याग्रह आहेत वगैरे वगैरे बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर आपल्याला कंबाईन बी ला आणि कंबाईन सी ला फक्त एवढा सिलेबस आहे. तुम्हाला फक्त मी हेडलाईन दिलेली आहे, याच्यात आपल्याला घुसून अभ्यास करायचा आहे. नंतर हे कळलं सगळ्यांना. एवढा आपल्याला 5 टप्प्यांमध्ये हिस्ट्री विचारली जाते. याच्या पलीकडे तुम्हाला हिस्ट्री काही विचारली जाणार नाही. आणि टप्प्याटप्प्याने अभ्यास करायचा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहणं पॉसिबल होतं. काल इथपर्यंत काय म्हटलं मी, नक्की ओके. हा झाला आपला पहिला सब्जेक्ट नंबर काय झाला आपला, हा पहिला झाला. बघा आपला हा सब्जेक्ट पहिला. मग तुम्हाला मी मगाशी बोललो, एकूण 100 क्वेश्चन पैकी हिस्ट्रीला किती क्वेश्चन आहे बरं, 10 क्वेश्चन. मग आता काही जण म्हणते सर याला बुक्स कोणती रीड करायचे, तर काही 2-3 मात्र सांगतो. महाराष्ट्राच्या भूगोलसाठी एक गाठाळांचं पुस्तक, गाठाळांचं पुस्तक आहे. आपल्या क्लासच्या स्वतःच्या नोट्स पण आहेत, त्या पण तुम्हाला मिळणार आहेत, ज्यात महाराष्ट्र आणि भारत दोन्ही पण कव्हर केलेले आहेत. पण एक्स्ट्रा रीडिंग म्हणून तुम्ही काय करणार इथं, गाठाळ.
त्यानंतर रंजन कोळंबे सरांचं एक भारताचा इतिहास म्हणून पुस्तक आहे, ते पण तुम्ही प्रेफर केलं तरी चालणार आहे. बाकी महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहासाच्या आपल्या स्वतःच्या पण नोट्स ते तुम्हाला मी देणारच आहे. तेवढं फक्त करायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं काय करायचं, आतापर्यंत जे काही क्वेश्चन विचारले आहे का हिस्ट्रीचे, त्याचं थोडं अनालिसिस करायचं गेल्या 5 वर्षामध्ये. कंबाईन बी, कंबाईन सी आणि राज्य सेला कसे क्वेश्चन आले ते थोडे व्यवस्थित बघायचे. झाले इतिहास काय, इतिहासाची तुम्हाला मी काय दिली, बॉर्डर काय ती असते काढून आखून दिली. क्लिअर होईल. आता आपल्याला सेकंड सब्जेक्ट आहे, विषय आहे तो कोणता वेळा आता, भूगोल. भूगोलचे सुद्धा आपल्याला क्वेश्चन किती असतात बरं, 10च असतात. भूगोलचे सुद्धा क्वेश्चन किती आहे, 10. मग आता भूगोल मध्ये काय आहे तर महाराष्ट्राचा भूगोल प्रामुख्याने जास्त विचारतात, पण गेल्या 2 वर्षापासून भारतावर सुद्धा बरेच क्वेश्चन विचारायला लागले आहेत. कशावरती, भारताचा भूगोल. म्हणजे आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे, आपल्याला भारताचा पण भूगोल करायचा आहे, आणि आपल्याला जगाचा म्हणजे पृथ्वी, जगातील महत्वाचे हवामान, त्यानंतर तुम्हाला अक्षरवृत्त काय असतं, रेखावृत्त काय असतं, भारतात महाराष्ट्रातील महत्वाचे काय, जमिनीचे प्रकार, पर्जन्य, पिकं, नद्या, शहर, उद्योगधंदे इत्यादी, हे सर्व बघायचं. हे तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोल आणि भारताच्या भूगोल मधले टॉपिक्स आहेत. मग सेम जे महाराष्ट्रात बघणार तेच भारतात बघणार आहे. महाराष्ट्राचं काय, रेखावृत्त काय, अक्षरवृत्त काय, जे ऑलरेडी आपण बघितलेलं पण आहे. भारताचं रेखावृत्त काय, अक्षरवृत्त काय, त्याचा आकार कोणता, कर्कवृत्त कुठं गेलं, मकरवृत्त कुठं गेलं, विषुवृत्त कुठून गेलं, आपला जो टाइम लाईन आहे, इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणतो, ती टाइम लाईन नेमकी कुठून गेली आहे, 82.5 डिग्री नेमकी कुठून गेलेली आहे, हे सर्व आपल्याला बघायचं आहे. दक्षिणेतले राज्य, उत्तरेचे राज्य, पश्चिमेचे राज्य, दक्षिणेचे राज्य, महाराष्ट्रामध्ये सर्वात दक्षिणेचा जिल्हा, सर्वात दक्षिणेचा तालुका, पूर्व, पश्चिम, दक्षिण सर्व विचारतील तुम्हाला. एकूण जिल्हे 36, छोटे, मोठे, हे सर्व प्राकृतिक भूगोल आहे. हे सर्व प्राकृतिक भूगोल मध्ये तुम्हाला विचारतात. 2 ते 3 प्रश्न तुम्हाला प्राकृतिक भूगोलचे कन्फर्म असतात, म्हणजे असतातच. मग त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिले बघा का जमिनीचे प्रकार वगैरे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची जमीन आहे, मग काळी मृदा आहे, तांबडी मृदा आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा आहेत, ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर पर्जन्याचं प्रमाण, पाऊस, आपले जर काय झालं, सह्याद्री असल्यामुळं थोडं पावसाचं प्रमाण थोडं बदललंय. म्हणजे आपल्याला पावसा हा ऋतू डायरेक्ट स्पष्ट दिसायला लागलाय. 3 ते 4 महिने आपल्याला चांगला पाऊस असतो. मग तो पाऊस कशाने पडतो, हे सगळे 4-5 प्रकार ते आपल्याला बघायचे असतात. पुढे जास्त पडतो, पुढे कमी पडतो. फॅक्च्युअल डाटा महत्वाचाच आहे. एमपीएससी अजूनही आपल्याला फॅक्च्युअल डाट्यावरच प्रश्न विचारते, थोडं पाठांतर आपल्याला लागतंच. त्यानंतर आहेत प्रमुख पिके. महाराष्ट्राचे आणि भारताचे प्रमुख पिकं बघायचे. जसं आपली प्रमुख पिकं कोणते बरं, कापूस आहे, ऊस आहे, भुईमुग आहे, बरोबर, डाळी साळी आहे. ते महत्वाची पिकं कुठे घेतले जातात, कसे घेतले जातात, त्याला हवामान कसं लागतं, हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर आहे महत्वाची शहर, नद्यांवरचे शहर, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, हे संभाजीनगर वगैरे आपल्याला विचारतात. फुलपाखराचा तालुका कोणता, गाव कोणतं, जिल्हा कोणता, असे क्वेश्चन आपल्याला विचारतात. त्यामुळे शहर वगैरे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर नद्या माहिती पाहिजे आपल्याला. तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी, महत्वाच्या आपल्याला 5 नद्या करायच्या आहेत. जसं की कोणत्या 5 नद्या आहेत, सर्वात महत्वाची महाराष्ट्रातली मोठी नदी कोणती आहे, गोदावरी. त्यानंतर करायची कृष्णा, नंतर करायची भीमा, वरती करायच्या काय, नर्मदा आणि तापी, उत्तर महाराष्ट्रातल्या. ज्या पुढे वाहतात बरं, पश्चिम वाहिनी. गोदावरी, भीमा, कृष्णा कुठे बरं, पश्चिम वाहिनी. आणि गोदावरीच्या 3 उपनद्या ज्या विदर्भामधल्या, कोणता बरं, वर्धा, त्यानंतर वैनगंगा आणि पैनगंगा. या 3 नद्या कोणाच्या उपनद्या आहे, गोदावरीच्या. संपलं नद्या, याच्याच नद्या. नद्यांच्या उपनद्या बघायच्या. उदाहरणार्थ दारणा कोणाची उपनदी आहे, तर गोदावरीची. हे आपल्याला पाठ पाहिजे, ही माहिती पाहिजे. 5-6 महत्वाच्या नद्या आणि त्यांच्या महत्वाच्या उपनद्या. त्यानंतर त्याच्यावर असलेले धरणं माहिती पाहिजे आपल्याला. त्याच्यावर पण आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. कळालंय नक्की? ओके. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि कॉमेंट करू शकतात. आता बघा, हे झालं तुम्हाला कोणतं. त्यानंतर काय, उद्योगधंदे आहेत. उद्योगांमध्ये महाराष्ट्राचं लय पुढे, रिकामी नाही, चांगले उद्योगांमध्ये आपण महाराष्ट्र बऱ्याच पुढे आहे. म्हणजे कोणते मोठमोठे प्लांट जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असणारे, IT पार्क असणारे, बरेच काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये आहेत. ते महत्वाचे शहर ते आपल्याला माहिती पाहिजे. बस एवढंच भूगोल मध्ये आहे, बाकी भूगोल मध्ये काहीच नाही. कळाला भूगोल काय असणार आहे, नक्की
त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे, आता तुम्हाला एक मी कॉमन माहिती सांगतो. कॉमन पहिले दोन जे आहेत ना सब्जेक्ट, हे किती मार्क्सला आहे? प्रत्येकी 10-10, 10-10-20 प्रत्येकी. हे काय? प्रत्येकी. त्यानंतर तिसऱ्यापासून तर 6व्या पर्यंत हे जे 4 सब्जेक्ट आहे का, हे प्रत्येकी आहे 15 प्रश्न 15 मार्कांना. म्हणजे इकॉनॉमिक्सचे तुम्हाला किती क्वेश्चन विचारणार आहे? 15 प्रश्न 15 मार्कांना. साहजिक चालू घडामोडीचे सुद्धा किती क्वेश्चन असणार आहे? 15 क्वेश्चन 15 मार्कांना. राज्यशास्त्राचे पण 15 प्रश्न 15 मार्कांना. आणि सायन्सचे सुद्धा म्हणजे सामान्य विज्ञानाचे सुद्धा 15 क्वेश्चन असणार आहे. आणि जे खालचे दोन उरले का सर्वात आवडीचे विषय आपल्या, कोणते बरं? गणित आणि बुद्धिमत्ता. हे सर्वात आवडीचे विषय. यांना प्रत्येकी 10-10. किती मार्कला आहे? 10. म्हणजे गणिताला पण 10 आहे आणि बुद्धिमत्ताला सुद्धा किती बरं? 10 मार्क्स आहे. मग 10-10-20, 20 आणि 20 हे वर्षे 40, 40 आणि हे 60, किती झाले? 100 मार्क्स. हे 100 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे. मग आता आपण हे तिसरा सब्जेक्ट कोणता आहे तो आपण सविस्तर मध्ये बघूया. आता काय तिसरा कोणता आहे बरं? इकॉनॉमिक्स, किंवा ज्याला आपण अर्थशास्त्र असं म्हणतो. इकॉनॉमिक्स महत्वाचा विषय आहे. करंट अफेअर रिलेटेड पण बरेच क्वेश्चन असतात. चालू घडामोडीच्या संदर्भातले काही प्रश्न याच्यात आपल्याला करायचे आहेत. मग आता नाही, नंतर व्हिडिओच्या नाही, त्याच्यावर सर्व स्क्रीनशॉट काढायचे. जे जे लागेल त्याचे स्क्रीनशॉट नंतर तुम्ही काढू शकतात का ते नंतर लिहू शकतात. बघायचं आपल्याला. मग आता बघा अर्थशास्त्रामध्ये काय बरं? भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी. काय आपल्याला? इंडियन इकॉनॉमी, भारताची पूर्ण अर्थव्यवस्था आपल्याला माहिती पाहिजे. मग याच्यामध्ये सब डिटेल पॉइंट्स आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत. कोणते पॉइंट्स आहे? तर राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम. आता तुम्ही बघितलं, ऐकलं असेल, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर भारताचं एकूण उत्पन्न. भारत बराच श्रीमंत आहे, बरोबर ना? बराच म्हणजे खूप श्रीमंत आहे, लय पैसा आहे भारताचा. म्हणजे भारताची आर्थिक परिस्थिती चांगली, राष्ट्रीय उत्पन्न चांगलं आहे. राष्ट्रीय उत्पन्न थोडक्यात कसं काढलं जातं? एकूण भारताची लोकसंख्या, एकूण भारताचा इन्कम भागिले भारताची एकूण लोकसंख्या, या दोघांचा भागाकार केला तर राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. मग आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या 4 कन्सेप्ट आहे, त्यानंतर आपण डिटेलमध्ये बघणार. किती कन्सेप्ट आहे? 4 कन्सेप्ट आहे. त्याच्यावर नेहमी प्रश्न असतो, ते आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहे. पहिला टॉपिक कोणता आहे? राष्ट्रीय उत्पन्न. नंतरचा कोणता आहे बरं? शेती, कृषी. साहजिक भारत हा कृषी प्रधान देश आहे. साहजिक महाराष्ट्र सुद्धा कृषी प्रधान आहे. म्हणजे कृषीचं उत्पन्न जर थोडं डगमगलं तर पूर्ण अर्थव्यवस्था आपली डगमगते. कारण की भारतीय अर्थव्यवस्था कशावर डिपेंड आहे? अजून कृषीवर आहे, शेतीवर अजून डिपेंड आहे. म्हणजे कृषी, पाऊस चांगला ज्या वर्षी पडणार आहे त्या दिवशी सर्व भरभराट असते. ज्या वर्षी दुष्काळ पडणार तो ओला दुष्काळ असू द्या नाही तर कोरडा दुष्काळ असू द्या, त्या वर्षी मात्र देशाची थोडी परिस्थिती ढासळली जाते. थोडा फरक पडतोच, कारण की आपण सर्व कृषी अवलंबून आहे अजून. म्हणजे कृषीवरती उद्योग क्षेत्र आहे, कृषीवरती सेवा क्षेत्र आहे, हे सर्व कृषीवर डिपेंड आहे अजून सुद्धा. तर कृषी काय तो आपल्याला सर्व डिटेलमध्ये बघायचं आहे. तिसरा टॉपिक आहे उद्योग. साहजिक महाराष्ट्र हा औद्योगिक दृष्ट्या बऱ्याच पुढे गेलाय, पण आपल्याला भारताचा उद्योग बघायचा आहे. मग भारतामध्ये कोणतं प्रोडक्शन आहे, कोणाचं किती उत्पन्न आहे, काय आपण एक्सपोर्ट करतो, काय आपण इम्पोर्ट करतो, या सर्व गोष्टी आपल्याला उद्योग ह्या टॉपिक मध्ये बघायच्या. स्वतंत्र टॉपिक आहे. त्यानंतर आहे परकीय व्यापार. परकीय व्यापार, परकीय व्यापार म्हणजे काय रे? आपण कोणाला काय विकतो म्हणजे एक्सपोर्ट करतो, आणि आपण कोणाकडून काय घेतो म्हणजे इम्पोर्ट करतो. याच्या एकूण गोळा बेरजेला आपण काय म्हणतो? परकीय व्यापार. मग बऱ्याच काही गोष्टी आपण ज्या आहेत त्या दुसऱ्यांना विकतो. चामड्याच्या वस्तू झाल्या, मसाल्याच्या वस्तू झाल्या, हँडमेड म्हणजे हाताने बनवलेल्या वस्तू झाल्या, हे आपण खूप जणांना एक्सपोर्ट करतो. आपण इम्पोर्ट काय करतो बरं? क्रूड ऑइल, कच्चं तेल. भारत लय हुशार आहे. भारत काय करतो? दुसऱ्या देशाकडून कच्चं तेल विकत घेतो, त्याच्यावरती प्रोसेस करतो, त्याला चांगलं तेल बनवतो आणि दुसऱ्याला विकतो आणि त्याच्यातून पैसे कमवतो. भारी टेक्नॉलॉजी, जबरदस्त टेक्नॉलॉजी भारताकडे. म्हणजे जे नाहीये त्यातून सुद्धा भारत पैसे कमवू राहिला आपला. बेस्ट, एकदम बेस्ट टेक्नॉलॉजी आहे. तर हे सुद्धा आपल्याला एक्सपोर्ट किंवा परकीय व्यापार या टॉपिक मध्ये शिकायचे सर्व. त्यानंतर आहे बँकिंग. बँकिंग मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी बघायच्या. बँकिंग मध्ये सर्वोच्च संस्था कोणती? आपली आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग त्याच्या खाली आहे राष्ट्रीयकृत बँका. पहिले तर 19 राष्ट्रीयकृत बँका होता, आता टप्प्याटप्प्याने ते एकमेकांमध्ये मर्ज केले गेलेले आहे. ते आता 6-7 वर झालेले आहे. त्या सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहोत.
मग राष्ट्रीय बँका आहेत, त्यानंतर काही प्रायव्हेट बँका सुद्धा आहेत, जसं ICICI बँक झालं, ह्या प्रायव्हेट बँका, ह्या पण खूप मोठ्या बँका आहेत. तर त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती बघायची. मग आरबीआयची काय स्थापना, आरबीआयचं स्ट्रक्चर, आरबीआय कसं काम करते, आरबीआयचा रेपो रेट बघायचा आहे, आरबीआयचा बँक रेट बघायचा आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या सर्व आपल्या बँकिंग या टॉपिक मध्ये बघायच्या आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे लोकसंख्या. लोकसंख्या हा टॉपिक दोन्ही ठिकाणी विचारतात, म्हणजे पुढं जॉग्रफीत पण विचारतात आणि इकॉनॉमिक्स मध्ये पण विचारतात. त्यामुळे लोकसंख्या व्यवस्थित करून ठेवायची. लोकसंख्या कोणती विचारली जाते आपल्याला, 2011ची जनगणनेची. कोणती विचारली जाते, 2011ची जनगणनेची लोकसंख्या आपल्याला माहित पाहिजे. मग त्यावेळेस लोकसंख्या होती 121 कोटी. महाराष्ट्राची काय 11.24 कोटी होती. त्यानंतर आपलं काय लोकसंख्या विचारतील, त्यानंतर काय वृद्धी दर विचारतील, म्हणजे वाढीचा दर विचारतील, त्यानंतर गरिबीचं प्रमाण विचारतील, त्यानंतर साक्षरता म्हणजे लिटरसी रेट विचारतील, शहरीकरण विचारतील, ग्रामीणीकरण विचारतील. हे सर्व लोकसंख्येमध्ये डिटेलमध्ये आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आहे दारिद्र्य आणि बेरोजगारी. दारिद्र्य आणि काय बेरोजगारी. दारिद्र्य आहे, दारिद्र्य म्हणजे काय रे, गरीबपणा, म्हणजे 2 टायमाचं अन्न पण मिळत नसेल, बिचारे गरीब लोक, दारिद्र्याचं प्रमाण आहे. आजही भारतामध्ये जवळपास 15 ते 20% दारिद्र्याचं प्रमाण आहे, म्हणजे ज्यांना 2 टायमाचं अन्न सुद्धा मिळत नाही, अशी पण अजून भारतामध्ये बरीच काही लोकसंख्या आहे, 15 ते 20% लोकसंख्या आहे. बाकी त्याच्यामध्ये मग तेंडुलकर समिती बघायची आपल्याला, वेगवेगळ्या समित्या आहेत, त्या समित्या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. त्या समित्यांवर नेहमी प्रश्न आपल्याला असतात. त्यानंतर काय बेरोजगारी. बेरोजगारीचा प्रश्न तर आपल्या भारतात गेल्या 75 वर्षापासून आहेच, आणि तो राहणार. आता एवढा मोठा देश आहे, थोडाफार बेरोजगारी राहणार आहे, पण सरकारने त्यासाठी काय केलं पाहिजे, काहीतरी योजना आणल्या पाहिजे, लोकांना कामं दिले पाहिजे. आता आपण सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, मग आपण बेरोजगार आहे का, नाही, आपल्याला रोजगार मिळणार आहे, पण आपण करत नाही, आपल्याला पाहिजे अधिकारीपणा, मग आपण बेरोजगार नाहीये. बेरोजगार कोणाला म्हणायचं, ज्याला काम करायची इच्छा आहे पण काम मिळत नाहीये. आपलं उलट आहे, आपल्याला काम करायची इच्छा नाहीये, काम मिळतंय पण काम करायची इच्छा नाही, याला बेरोजगार म्हणत नाही. आपल्याला भारीचं काम पाहिजे, मोठं काम पाहिजे ना, त्यामुळे आपण बेरोजगार नाही इथं बसलेलो कोणीच. पण बेरोजगार काय वगैरे याच्या पण बऱ्याच संकल्पना आहेत, त्या पण आपल्याला बघायच्या. त्यानंतर पुढे आहे मुद्रा आणि राजकोषीय नीती. मुद्रा म्हणजे काय रे, पैसा, चलन, मुद्रा, तिथलंही महत्वाची, त्यासाठीच हा सर अट्टा चाललाय आपला. आणि दुसरं काय बरं, राजकोषीय नीती. राजकोषीय नीती म्हणजे काय, सरकारचं धोरण. सरकार आपलं राजकोषीय धोरण हे कशात दाखवतो, बजेटमध्ये. दरवर्षी बजेट असतं माहिती आहे, राज्याचा वेगळा बजेट असतात, केंद्राच्या वरती वेगळे बजेट असतात. मग राज्य काय करणार आहे, केंद्र सरकार काय करणार आहे, हे सर्व सांगतं. बजेटमध्ये प्रामुख्याने काय असतं, का आम्ही टॅक्सच्या माध्यमाने, जीएसटीच्या माध्यमाने, कराच्या माध्यमाने लोकांकडून पुढच्या 1 वर्षात किती पैसे घेणार आहोत आणि आम्ही किती खर्च करणार आहोत आणि कशासाठी खर्च करणार आहोत, या सर्वांचा लेखाजोखा म्हणजे बजेट. त्यालाच आपण काय म्हणतो बरं, राजकोषीय नीती. कळलं काय, अशा प्रकारचे आपल्याला टॉपिक्स आहेत. त्यानंतर दिल्याचे बघा, राजकोषीय अर्थसंकल्पामध्ये काय, अर्थव्यवस्थेमध्ये काय बरं, अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी गोष्टी, म्हणजे बजेटच्या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर हे थोडक्यात आपलं इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र आहे, जे आपल्याला 15 क्वेश्चन 15 मार्कांना विचारणार आहेत. काल इथपर्यंत शुअर एकदम. आता जो चौथा टॉपिक आहे ना आपला, तो काय बरं, आता करंट अफेअर, चालू घडामोडी. चौथा टॉपिक कोणता आहे, करंट अफेअर किंवा चालू घडामोडी. आता चालू घडामोडी आपल्याला तिन्ही पण टप्प्यात विचारतात, महाराष्ट्र, भारत आणि जग, तिन्ही पण टप्प्यात विचारतात. मग ह्या चालू घडामोडीमध्ये नेमकं 15 क्वेश्चन आहे, नेमकं काय क्वेश्चन असेल, तर आता ज्या काही घडामोडी चालू आहे, जसं की काय, राजकीय चालू घडामोडी, आर्थिक घडामोडी, काही महत्वाचे पुरस्कार, पुरस्कारामध्ये पण अनेक प्रकारे, खेळाचे पुरस्कार आहे, उदाहरणार्थ काय, द्रोणाचार्य पुरस्कार आहे, अर्जुन पुरस्कार आहे, खेळ पुरस्कार आहे, खेळरत्न पुरस्कार वगैरे आहे, असे बरेच पुरस्कार आहे. काही कला क्षेत्रातले पुरस्कार आहे, जसं बेस्ट फिल्म अवॉर्ड, डायरेक्टर साठी अवॉर्ड असतो, ज्याला फिफा वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स आहेत ते पण असतात. सामाजिक कार्यात चांगलं काम केलेल्या लोकांना काही महत्वाचे पुरस्कार असतात, जसं की लता मंगेशकर पुरस्कार वगैरे आहेत.
वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आहेत. हे सर्व पुरस्कार आपल्याला माहिती पाहिजे. राज्यात सध्या काय घडामोडी चालल्या त्याही आपल्याला माहित पाहिजे. एक गोष्ट तुम्हाला इथं क्लिअर करतो. आता आपली परीक्षा साधारणतः आहे ऑक्टोबरमध्ये, बरोबर. 25 ऑक्टोबरला आपली पेपर आहे. तर साधारणतः पेपरच्या आधी 1 वर्षाचा आपला चालू घडामोडी व्यवस्थित पाहिजे. किती? 1 वर्ष. म्हणजे 2026 चालू घडामोडी तुमचं एकदम व्यवस्थित असलं पाहिजे. महाराष्ट्र पण, भारत पण आणि जग पण. जगातल्या काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. काही महत्वाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी बद्दलचे क्वेश्चन असतात. भारत सरकारने काही महत्वाच्या मिसाईल्स सोडल्या, जे इस्रो किंवा जे काही नासा वगैरे जे आंतरराष्ट्रीय संघटना हे काही महत्वाचे मिसाईल्स वगैरे सोडतात, त्याच्याबद्दल आपल्याला माहित पाहिजे. भारताचं जसं अग्नि-1, अग्नि-2, अग्नि-3, ब्रह्मोस असे बरेच काही क्षेपणास्त्र आहेत, काही मिसाईल्स आहेत, ज्याला आपण नंतर पुढे गेला बघणार आहे. PSLV वगैरे आहेत. हे सगळ्या गोष्टी आपण करंट अफेअर मध्ये विचारतात. ते आपण एक एक टप्प्यानंतर आपण बघणारच आहोत. ते चालू घडामोडी आहेत. आता एक महत्वाचं मी विसरलो, ते म्हणजे काय, महत्वाचे पुस्तक सांगायचं राहिलं बरं का. चालू तुम्हाला सांगत होतो मी, भूगोलसाठी नेमकं कोणतं पुस्तक वापरायचं. तर भूगोलसाठी आपल्या क्लासच्या स्वतःच्या नोट्स पण आहेत आणि सर्वात महत्वाचं एक सौदी सरांचं पुस्तक आहे. भूगोलसाठी सर्वात चांगलं पुस्तक आहे सौदी सरांचं भूगोल. त्यानंतर अर्थशास्त्रासाठी सुद्धा आपल्या स्वतःच्या नोट्स आहे. प्लस याच्यामध्ये तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पण पुस्तक वापरू शकता. रंजन कोळंबे, कोणाचं? रंजन कोळंबे. रंजन कोळंबे सरांचं एक पुस्तक यूज करू शकता. एक इकॉनॉमिक्स साठी चांगलं बुक्स आहे. बेसिक कन्सेप्ट आहे. बाकी देसलेंचं पण पुस्तक आहे. 1-2 मार्केटमध्ये आहे. एक घ्या, पण चांगलं वाचायचं. त्यानंतर जसं चालू घडामोडी आपण बघत होतो, चालू घडामोडीसाठी काय करते, एखादं मॅगझिन घेऊन टाका. मंथली मॅगझिन भेटतं किंवा सिम्प्लिफाईडचं एक 6 महिन्याचं, वर्षाचं एक मॅगझिन भेटतं, ते घेऊन टाका. थोडं न्यूजपेपर रिडिंग वगैरे ठेवा. त्याच्यात तुमचं करंट अफेअर बऱ्यापैकी कव्हर होतं. करंट अफेअर कसं आहे, आता याचा खूप वास्ट सिलेबस आहे. कोणतं करंट अफेअर, कोणत्या चालू घडामोडी लवकर कळत नाहीये. पण 15 पैकी 8-10 क्वेश्चन जरी आपले बरोबर आले तरी खूप झाले, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर 5वा जो सब्जेक्ट आहे तो आहे राज्यशास्त्र. म्हणजेच काय, भारतीय राज्यघटना. डायरेक्ट राज्यघटनेवर आपल्याला प्रश्न असतात, जे आपल्याला माहित आहे थोडक्यात काही. काय काय बघायचं बरं राज्यघटनेमध्ये आपल्याला, तर 3 टप्पे पुन्हा त्याच्यात सुद्धा, किंवा 3-4 टप्पे वेगवेगळे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं थोडक्यात वाटलं असं मी सांगतो. राज्यघटनेमध्ये तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो कसला अभ्यास करायचा आहे, त्याचं तुम्हाला मी वाटलं असं क्लिअर करून देतो. महत्वाचं आहे, पहिले याच्यावरती फक्त 10 क्वेश्चन असायचे राज्यशास्त्रावर, मात्र आता 15 क्वेश्चन राहत आहे. त्यामुळं राज्यशास्त्र, ज्याला आपण भारतीय राज्यघटना असं म्हणतो. मग याच्यामध्ये प्रामुख्याने काय बघायचंय बरं, भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास. काय बघायचा आहे, प्राथमिक अभ्यास. मग प्राथमिक अभ्यास कधीपासून सुरू होतो, तर आपल्याला माहिती आहे भारताला स्वातंत्र्य मिळणार अशी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी घोषणा 1945-46 ला केली होती. दुसरं महायुद्ध संपलं होतं आणि लगेच नंतर घोषणा करून टाकली होती. मग त्यासाठी भारतामध्ये कॅबिनेट मिशन आलं होतं, त्रिमंत्री योजना, बरोबर ना. म्हणजे तो 1946 पासून तर भारतीय राज्यघटनेच्या जवळपास 52 कलमांपर्यंत ही सर्व माहिती जी आहे ती प्राथमिक अभ्यास आहे. मग भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करायची होती. ती समिती स्थापन कोणी केली होती बरं, कॅबिनेट मिशननी, त्याला आपण त्रिमंत्री योजना असं पण म्हणतो. मग ते कसे लोकांतून नियुक्त असतील नसतील त्याच्यावर बऱ्याच चर्चा झाल्या. त्यात तुम्हाला सांगितलं 10 लाख लोकांमागे एक प्रतिनिधी निवडला होता. सुरुवातीला भारतीय संविधान समितीमध्ये किती सदस्य निवडले गेले होते बरं, 389 सदस्य निवडले गेले होते. परंतु भारत पाकिस्तान फाळणी झाली, त्याच्यामुळं भारतीय संविधान सभेचे सदस्य राहिले होते 299 सदस्य. यांनी आपली भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे. मग आपल्याला माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर होते, पंडित जवाहरलाल नेहरू होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, कृपलानी होते, 15 लेडीज पण होत्या, 15 बाया पण होत्या याच्यामध्ये. बरंच तो सर्व काय प्राथमिक अभ्यास. प्राथमिक अभ्यासावर 2-3 क्वेश्चन नेहमी आपल्याला विचारले जातात, हे लक्षात सर्व बघायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला मूळ जी भारतीय राज्यघटना आहे, भारतीय राज्यघटना, जी राज्यघटना आपण ज्या राज्यघटनेची आपण अंमलबजावणी कधी सुरू केली बरं, 26 जानेवारी 1950.
ती पूर्ण भारतीय राज्यघटना. मग त्या पूर्ण भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती कलम आहे बरं? 395 कलम सुरुवातीपासून. आता पण शेवटचं कलम 395चे, पण काही पुस्तकांमध्ये सांगतात की 470 वगैरे आहे. पण ही कशी आहे? तर उपकलम वाढले. जसं भारतीय राज्यघटनेत पहिलं फक्त 21 कलम होतं. हे कशाचं होतं बरं? जीवितेचा अधिकार होतं. पण नंतर 21 ए ऍड झालं, म्हणजे एक कलम वाढलं, म्हणून ते 470 वगैरे म्हणतात. मग जसं 21 ए काय बरं? शिक्षणाचा हक्क आहे. असे बरेच कलम वाढत गेलेले, तर ते आता झाले 470. पण मूळ राज्यघटनेत काही बदल होणार नाही, कलम कधीही बदलणार नाही. शेवटचं कलम मात्र 395 राहणार आहे. ओके, मग कलम बघायचे. याच्यामध्ये काही महत्वाचे आपल्याला भाग बघायचे आहेत. मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 22 भाग होते, पण आता किती झाले टोटल? 25 भाग. ते डिटेलमध्ये आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर परिशिष्ट माहिती पाहिजे. सुरुवातीला फक्त 8 परिशिष्ट होते, मात्र आता किती परिशिष्ट झाले बरं? 12 परिशिष्ट झालेले आहेत. त्यानंतर चौथा काय माहित पाहिजे आपल्याला? घटना दुरुस्ती, ज्याला अमेंडमेंट मध्ये असं म्हणतो. जवळपास 122च्या आसपास घटना दुरुस्त्या झालेल्या आतापर्यंत. जसं आता एक महिला विधेयक आले 33% आरक्षणाचं, ती पण एक प्रकारे घटना दुरुस्ती असणार आहे. तर एवढ्या साऱ्या घटना दुरुस्त्या पण आपल्याला माहिती पाहिजे. मग त्यात पण आपल्याला काय माहित पाहिजे? मग ज्याच्यामध्ये काय बरं आपल्याला? केंद्र सरकार, त्यानंतर राज्य शासन. केंद्र सरकारमध्ये पुन्हा काय माहित पाहिजे आपल्याला? राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती, त्यानंतर संसद. पुन्हा संसदेत काय असतं बरं? लोकसभा प्लस राज्यसभा. हे सर्व डिटेल माहित पाहिजे. पुन्हा राज्यांमध्ये काय बरं? राज्यपाल आहे, मुख्यमंत्री आहे, विधान परिषद आहे, विधानसभा आहे. हे सर्व डिटेल मध्ये आपल्याला माहिती पाहिजे. याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन आहेत. हा, नंतर मी काय करणार आहे, एका सब्जेक्टची पण व्हिडिओ बनवणार आहे, ज्याच्यात नेमका प्रॉपर काय अभ्यास असणार आहे, बरंच काय त्याच्यामध्ये तुमचं क्लिअर होणार आहे. पण ही भारतीय राज्यघटना नेमकी काय आहे, कसे क्वेश्चन विचारणार आहे, हे आपल्याला बघायचंय. फक्त सिलेबस मध्ये आपल्याला काय सांगितलंय? राज्यघटना. याचा अर्थ पूर्ण राज्यघटनाच आपल्याला विचारतात नाही म्हटलं तरी, त्यामुळे आपल्याला अभ्यास थोडा डिटेल मध्ये पाहिजे. आपल्याला थोडा अभ्यास डिटेल मध्ये हा पाहिजे. ओके, राज्यघटना काय ते तुम्हाला मी सांगितलंय. बाकी डिटेल मध्ये मी पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगणारच आहे. पुन्हा याचे क्वेश्चन सुद्धा किती असणार आहे आपल्याला? 15. हे सर्व 15च आहे. 3 पासून तर 6 पर्यंत सगळे 15 क्वेश्चन आहे. त्यानंतर 6वा सब्जेक्ट आहे, जे आर्ट्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडचे मुलं आहे का, त्यांना थोडे हे 3 शेवटचे अवघड जाणारे टॉपिक आहे. आर्ट्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडचे. कोणतं? सायन्स, मॅथ आणि रिझनिंग. हे थोडं काही ना अवघड वाटतं, पण सिंपल आहे. आतापर्यंतचा इतिहास आहे. विज्ञानाला कोणाला जास्त मार्क्स मिळाले माहिती का? जे आर्ट्स मधले मुलं आहे बिचारे त्यांना. कारण ते बिचारे खूप मेहनतीने अभ्यास करून मार्क्स मिळवतात. सायन्स वाल्यांच्या डोक्यात काय असतं? सोपं काय करायचं, गरज नाही करायची. पण एमपीएससी थोडे वेगळे क्वेश्चन विचारते. आपल्या 11वी 12वी सायन्स किंवा बीएससी एमएससी सारखे क्वेश्चन आहे, थोडे वेगळे ट्विस्ट असते या क्वेश्चन मध्ये. त्यामध्ये आर्ट्स वाल्या मुलांना खूप चांगले मार्क्स मिळतात. त्यामध्ये आपल्याला सायन्स किंवा विज्ञान व्यवस्थित करायचंय. एकूण क्वेश्चन त्याला सुद्धा किती असणार आहे आपल्याला? 15 क्वेश्चन आहेत. मग याच्यामध्ये टॉपिक्स कोणते आहेत? याच्यामध्ये टॉपिक्स आहे काय? भौतिक शास्त्र, म्हणजेच काय रे? फिजिक्स. फिजिक्स म्हणजे काय माहितीये का? जे दिसत नाही त्याचा अभ्यास म्हणजे फिजिक्स. जे दिसत नाही त्याचा अभ्यास म्हणजे फिजिक्स. फॉर एक्झाम्पल, मी तुमच्याशी बोलतोय, माझ्या तोंडातून आलेले शब्द तुम्हाला दिसताय का? नाही. बरोबर. आता तुम्हाला ऐकायला येतंय, माझ्या तोंडातून शब्द तुमच्या कानात गेले, दिसतंय का तुम्हाला? नाही. साऊंड टॉपिक आहे, फिजिक्स कळत नाही आपल्याला काय. लाईट टॉपिक, फक्त ट्यूबलाईट दिसते आपल्याला, पण ती लाईट मध्ये काही दिसतंय का? मध्ये काही दिसत नाही, रेज दिसत नाही ना, फिजिक्स. त्यानंतर काय? गॅलेक्सीचा अभ्यास, तारे, चंद्र, सूर्य यांचा अभ्यास म्हणजे काय? फिजिक्स. सॅटेलाइटचा अभ्यास म्हणजे काय? फिजिक्स. सॅटेलाइट, जसं एखादं सॅटेलाइट आपल्या पृथ्वीवरून आकाशात सोडायचंय, असं कधी झालं का? सॅटेलाइट सोडलं 5 मिनिटांनी पुन्हा खाली येऊन पडलं, असं नाही झालं. एकदा सॅटेलाइट सोडलं तर डायरेक्ट निघून जातं. आपल्या अर्थची जी काही ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे का, याच्या बाहेर निघून जातं. आणि याच्या बाहेर जर निघून जायचं असेल, तर एवढे लांब जर एखादी गोष्ट जर पाठवायची असेल, तर त्याला लागतो एस्केप व्हेलॉसिटी. त्याला काय म्हणतो आपण? एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप स्पीड
त्याला एस्केप स्पीड किती माहिती का तुम्हाला? याची व्हिडिओ पण बनवली, मागे एक शॉर्ट बनवलेला, तुम्ही जर बघितला असेल तर 11.2 किलोमीटर पर सेकंद. एका सेकंदात एखादी वस्तू 11.25 किलोमीटर जाते. म्हणजे एखादा मी बॉल आहे ना, तो बॉल जर फेकला आणि तो जर एका सेकंदात 11.2 किलोमीटर जर गेला तर तो बॉल पुन्हा कधी पृथ्वीवर पडणार नाही, डायरेक्ट निघून जाईल, चंद्रावर सूर्यावर निघून जाईल तो बॉल. त्याला म्हणतो आपण एस्केप व्हेलॉसिटी. हे सर फिजिक्स आहे, छान एकदम मजा येते फिजिक्स मध्ये, खूप भारी सब्जेक्ट आहे फिजिक्स. काहींना नाही आवडत, तो भाग वेगळा आहे, पण मस्त आहे, मजा येते फिजिक्स. त्यानंतर आहे केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय रे? रसायनशास्त्र. मग रसायनशास्त्रामध्ये जे काय आपले इलेमेंट्स आहे, मूलद्रव्य, बघा एक टेबल इथं लावलेले, टोटल 118 मूलद्रव्य आहेत. जे 118 मध्ये 92 मूलद्रव्य हे निसर्गात सापडलेले, बाकीचे आपण मॅनमेड आहेत, माणसाने तयार केलेले आहेत. ते 118 इलेमेंट आहे, त्याच्यावर पण क्वेश्चन असतात, रिएक्शन थोडेफार क्वेश्चन असतात, ते नंतर आपण सायन्स मध्ये डिटेल मध्ये बघणार आहे. त्यानंतर तिसरा सायन्स मध्ये टॉपिक आहे तो म्हणजे काय? झूलॉजी किंवा प्राणीशास्त्र. प्राणी म्हणजे काय? आपण पण एक प्रकारे प्राणीच आहे, बरोबर ना? मग आपला अभ्यास, आपली बॉडी कशी काम करते, आपलं सर्क्युलेटिंग सिस्टीम कशी काम करते, साऊंड कसं काम करतं, ब्लड सर्क्युलेशन कसं काम करतं, किडनी कसं काम करतं, बोन्स किती आहे आपले, त्यानंतर हार्ट काय आहे, याच्याबद्दलची सविस्तर माहिती. त्याच्यानंतर आहे वनस्पतीशास्त्र, बॉटनी, वनस्पतींची माहिती, त्याच्यावर पण आपल्याला क्वेश्चन असतात. आणि नंतर आहे आरोग्यशास्त्र. आरोग्य म्हणजे आजार, वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहे, विचारतात क्वेश्चन. हिपॅटायटिस या आजारासाठी कोणतं लस घेतली जाते? हिपॅटायटिस म्हणजे काय? कावीळ वगैरे, त्यासाठी कोणती लस घेतली जाते, बरोबर? त्यानंतर काय कांजण्या वगैरे असतात, त्यासाठी कोणती लस घेतली जाते? तुम्हाला लसीचे नाव विचारतात, आजाराचे नाव विचारतात आरोग्याच्या संदर्भात, ते पण आपल्याला इथं माहिती पाहिजे. त्या आरोग्यशास्त्रामध्ये ते सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया आहेत, ते सर्व आपल्याला बघायचे आहेत. ते आहे थोडक्यात तुम्हाला विज्ञान. विज्ञानाबद्दल तुम्हाला हे काही क्वेश्चन्स वगैरे असतील. आणि आता महत्वाचा जो टॉपिक आहे गणित आणि बुद्धिमत्ता, याच्यावरती प्रत्येकी 10 क्वेश्चन आहे. म्हणजे गणित बुद्धिमत्ता मिळून किती क्वेश्चन आहे? 20 क्वेश्चन आहेत. एकदम आवडीचा विषय आपला. आणि एमपीएससी तर किती भारी, बघा बरं. एमपीएससी काय म्हणते तुम्हाला? सिलेबस काय गणिताचा? फक्त बेरीज करणे, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक आणि टक्केवारी. टक्केवारीचा व्हिडिओ आत्ताच आपण टाकलाय. बस एवढं आहे, एवढं नाही येते. सिलेबस मध्ये सर्व आहे, जे गणित आहे सर्व आहे. म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक वगैरे आहे, पण शेकडेवारी आहे, नफा तोटा आहे, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आहे. त्यानंतर पाणी आणि टाकी आणि नळ, त्याचे उदाहरणं आहेत. रेल्वे उदाहरणं आहेत, म्हणजे वेग, वेळ, अंतर, त्याच्यावर पण तुम्हाला उदाहरणं आहेत. दशांश अपूर्णांक आहेत, व्यवहारिक अपूर्णांक आहेत, सिम्प्लिफिकेशन आहेत, लसावी मसावी आहे, भरपूर आहे. साधारणतः फक्त एक 25-30 टॉपिक आहेत थोडे गणिताचे आपल्याला करायचे, ते आपल्याला विचारले जातात. आणि गणिताच्या व्हिडिओज तर डेली पडतच राहणार आहेत. जर तुम्हाला गणित बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत चांगलं तयार करून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे 8वा, तो म्हणजे काय? बुद्धिमत्ता. थोडी बुद्धीला चालना आपल्याला द्यायची आहे. मग यासाठी कोणते उमेदवाराला लवकरात लवकर डिसिजन घेता आले पाहिजे, अचूक निर्णय घेता आला पाहिजे, त्यासाठी आपल्याला बुद्धिमत्ता आहे. गणित आणि बुद्धिमत्ताचा मी सविस्तर एक व्हिडिओ घेणार आहे, त्याच्यात तुम्हाला गणित बुद्धिमत्ता काय ते सांगणार आहे. मग आता बुद्धिमत्तामध्ये पण हे सर्व टॉपिक काय बरं? सिक्वेन्स, सिरीज, गाळलेले शब्द, लयबद्ध शब्द, कॅलेंडर, त्यानंतर घड्याळ, दिशा, सांकेतिक शब्द, त्यानंतर तुम्हाला आकृत्या पूर्ण करा, चुकीची आकृती काढा बाजूला, बरोबर आकृती कोणती ती काढा बाजूला, त्यानंतर तुम्हाला चौकोन किती, त्रिकोण किती, हे सर्व बुद्धिमत्ताचे टॉपिक्स आहेत. हे सर्व आपल्याला बुद्धिमत्तामध्ये विचारणार आहे. तर हे अशा प्रकारे तुम्हाला टोटल हे 8 सब्जेक्ट आहे, जे 8 सब्जेक्ट तुम्हाला कंबाईन साठी विचारले जाणार आहेत. मग हे सर्व तुम्हाला सांगितलं 10 मार्क्स 10 मार्क्स, हे सर्व काय बरं 15 मार्क्स, आणि हे काय बरं 10 मार्क्स.
अशा प्रकारे टोटल आपला सिलेबस इथं कव्हर होणार आहे. आणि गणित आणि बुद्धिमत्तासाठी आपल्या नोट्स आहे आणि आपले व्हिडिओ आहे तेवढे जरी चांगले केले तरी पण तुम्हाला गणित बुद्धिमत्ताची अडचण येणार नाहीये. आणि आपण काय करणार आहे, आतापर्यंत आयोगाने 2021 पासून जे काही पेपर झाले, कंबाईन बी, कंबाईन सी, राज्यसेवा आणि इतर सरळ सेवेचे जे पेपर झाले त्या सर्व आपण इथं सॉल्व्ह करून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये इथं प्रॅक्टिस होणार आहे. त्यामुळे तुम्हाला गणित बुद्धिमत्ताचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, इथं आपण ते सर्व क्लिअर करणार आहोत. तर अशा प्रकारे सर्व पूर्व परीक्षेचा आपला सिलेबस असणार आहे. टोटल 100 मार्क्स आहे. पास होण्यासाठी साधारणतः आपलं टार्गेट 60 प्लस पाहिजे, 60 पेक्षा जास्त पाहिजे. आपण परीक्षा क्लिअर होऊ आणि ही एकदा परीक्षा झाली तर लगेच 2 महिन्यांनी मेनची परीक्षा आहे. त्या परीक्षेची पण आपली जीए ची तयारी झालेली असणार आहे. फक्त मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण त्यावेळेस आपल्याला थोडं जास्त करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व कंबाईनचा मी सिलेबस सांगितला. तलाठीचा नेमका काय सिलेबस आहे, सर्व एकत्रितच सिलेबस असणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, इतर मित्रांना शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये नवीन व्हिडिओ आणतोय. तोपर्यंत थँक्यू सो मच.